जर तुम्हाला 30-30 भजे खाऊन जर बोर झालं असेल ना, एकदा अशा पद्धतीनं करून खात जायचं. मग एवढे भारी लागतात ना, त्यासाठी काय करायचं, कच्ची कढी घ्यायची आणि त्याला मधोमध सुरीच्या सहाय्यानं कट करून घ्यायची. म्हणजे साल काढण्यामध्ये खूप मदत होते. मी आपल्या चॅनलवर कच्च्या कढीच्या भरपूर साऱ्या रेसिपी शेअर केल्या होत्या, पण आज जरा थोडीशी वेगळं ट्राय करून बघू. ही माझ्या मनाने ट्राय केली बरं का, खूप छान झाली. आणि कच्ची कढीची साल काढलेली आहे ना, त्याला आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची, लगेच कोरड्या कपड्यानं कोरडं करून घ्यायचे. त्याचे आपल्याला लांब सडकही काप करू शकतात किंवा गोल आकारामध्येही तुम्ही त्याचे काप करू शकतात. आता भजी जे करतो ना, त्याची आपल्याला मिरची वापरण्यात येते. पण मिरचीचे ऐवजी आज आपण कच्ची कढी वापरणार आहे. एवढे छान झालीत ना, आता असं बघू शकता व्हिडिओत दाखवते त्याप्रमाणे लांब पण केले आणि गोल आकारामध्ये केले. आता एक वाटण्यासाठी हिरवीची लसूण जिऱ्याचा ठेचा तयार करून घ्यायचा. एका बाउलमध्ये 2 वाट्या बेसन पीठ, 1 वाटी ज्वारीचं पीठ, वाढलेला ठेचा घालून घ्यायचा आहे. सोयीप्रमाणे मीठ आणि हळद घालून घ्यायची आणि भजीचं पीठ भिजवतो त्याप्रमाणे आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे. थोडंसं चिमूटभर खाण्याचा सोडा घालायचा बरं, खूप छान लागतात ते. आता हे भजी जे आहेत ना, ते मी तव्यावर करून घेते. तवा आधीच गरम करायला ठेवायचा आहे आणि जे आपण केळीचे काप केले ते बेसन पिठात बुडवायचे आणि त्यावर लगेच ते थोडं थोडं तव्यावर घालून घ्यायचे. दोघे साईडनं मस्त ब्राऊन रंगामध्ये आलटून पलटून ते भाजून घ्यायचे. गोल आकारामध्ये किंवा लांबसडक खूप छान लागतं भजी. एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा कसे झाले तर. आजूबाजूला तेल टाकायचं म्हणजे छान खरपूस ते भाजल्या जातात आणि तेलाचा पण इथं कमी उपयोग होतो. दोघी साईडनं मस्त असं खरपूस ब्राऊन रंगामध्ये भाजून घ्यायचे. मस्त आपले केळीचे पकोडे इथं तयार झाले. एकदा करा आणि कमेंट्समध्ये मला नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा. चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.